अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवनाथ पारायण संबंधातील संपूर्ण माहिती नियम जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ अगदी संपूर्ण पहा. तर मग आपण श्रावण महिन्यातील नवनाथ पारायणाची पद्धत आणि नियम याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. नवनाथ पारायण करण्यासाठी नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. यात 40 अध्याय आणि 7700 ओव्या आहेत व हे पारायण स्त्री आणि पुरुष दोघेही करू शकतात. पारायणाची वेळ काय असावी? तुम्ही तुमच्या सोयीनुसार श्रावण महिन्यात कधीही पारायण सुरू करू शकता, परंतु गुरुवारी सुरू करणे शुभ मानले जाते. सकाळी लवकर उठावे, गोमूत्र टाकून स्नान करावे, सूर्यास अर्घ्य द्यावे, तुळशीस पाणी घालावे, नैमित्तिक देवपूजा करावी, मोठ्या मंडळीने नमस्कार करावा. संकल्प कसा करावा? पारायण सुरू करण्यापूर्वी मी अमुक नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे पारायण करणार आहे असा संकल्प करावा. दिशा कोणती असावी ठरवावी. मुख्य मांडणीसाठी वाचकाचे तोंड पूर्वेकडे असावे, कारण पूर्व दिशेला सूर्य उगम होतो व ती दिशा ज्ञानाची, तेजाची व शुभतेची मानली जाते. आता पूजेची मांडणी पाहूयात. वाचकासमोर पूर्वेकडून पश्चिमेकडे केली जाते, म्हणून पूजा समोर असते. वाचकाच्या पाठीशी पश्चिम जागा शुद्ध करून तयारी करा. सकाळी लवकर उठून स्नान करा. घरातील पूजास्थळ किंवा हॉल किंवा शांत जागा निवडा. या जागेचा गंधोदकाने किंवा गंगाजलाने शुद्धीकरण करा. शुद्धीकरण केल्यानंतर जागेवर झाडू मारून स्वच्छ रांगोळी काढा. एक पाट, चौरंग किंवा लाकडी आसन घेऊन त्यावर पांढरं किंवा पिवळं वस्त्र अंतरावे. त्यासमोर सुंदर रांगोळी किंवा चौकट काढा. स्वस्तिक, अष्टदल, ओम इत्यादी. सर्वात प्रथम चौरंगावर कलश स्थापना करावी. चौरंगाच्या ईशान्य कोपऱ्यात उत्तर पूर्व दिशेला कलश ठेवावा. कलशात शुद्ध पाणी, कुंकू, अक्षदा म्हणजेच तांदूळ, सुपारी, एक नाणं टाका. कलशावर आंब्याची 5 पाने ठेवून त्यावर नारळ ठेवा. नारळ, कुंकू, अक्षदा लावा. विड्याची पाने मांडण्याचे स्थान आणि पद्धत पाहू. एक कलशाच्या समोर उजव्या बाजूला एक पाटावर किंवा ताटात विड्याची 9 पाने एक संधट देठ वर ठेवून जिथे देठ आहे तो भाग कलशाच्या दिशेने एका मागोमाग एक सरळ ओळीत मांडा. विड्याची पाने मांडण्याचे स्थान आणि पद्धत. प्रत्येक पानावर एक सुपारी किंवा फूल ठेवा. विड्याच्या प्रत्येक पानावर थोडं कुंकू, अक्षदा लावा. एक सुपारी किंवा एखादं फळ, नाणं ठेवा. त्याला फूल, तुळस, बेलपान वाहा. नवनाथाची नावे म्हणत प्रत्येकाला नमस्कार करा. 9 सुपाऱ्यांची स्थापना कशी करावी? शुद्ध पाण्याने स्नान घालून पंचामृत आणि पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालून 9 सुपाऱ्या तयार करा. चौरंगावर 9 ठिकाणी थोडे तांदूळ आणि त्यावर पानं व नाणं व नंतर सुपारी ठेवावी. प्रत्येक सुपारीला गंधाक्षता, फूल आणि बेलपत्र वाहून खालील मंत्र म्हणून स्थापना करा. पहिली सुपारी ओम श्री चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः. दुसरी सुपारी ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमः. तिसरी सुपारी ओम श्री चैतन्य चरपटीनाथाय नमः. चौथी सुपारी ओम श्री चैतन्य जालिंदरनाथाय नमः. पाचवी सुपारी ओम श्री चैतन्य कानिफनाथाय नमः. सहावी सुपारी ओम श्री चैतन्य भर्तरीनाथाय नमः. सातवी सुपारी ओम श्री चैतन्य रवणनाथाय नमः. आठवी सुपारी ओम श्री चैतन्य अडबंगनाथाय नमः. नववी सुपारी ओम श्री चैतन्य चौरंगीनाथाय नमः. या पद्धतीने सुपारी स्थापना करा. ग्रंथ नवनाथ भक्तिसार स्थापन करा. जर तुम्हाला एवढी पूजा मांडणी करणं शक्य नसेल तर तुम्ही चौरंगावर सरळ गणपतीची पूजा करावी. आता अंतर ठेवून ग्रंथ पात्र ठेवा. चौरंगासमोर दुसरा चौरंग मांडावा. त्यावर लाल वस्त्र टाकावे. नवनाथ भक्तिसार ग्रंथ ठेवावा. ग्रंथाचे पूजन करावे. फुल वाहावी. चौरंगाभोवती रांगोळी काढावी. त्यासमोर दत्तगुरू किंवा नवनाथ यांची मूर्ती ठेवा किंवा फोटो ठेवा. ग्रंथावर कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करा. वाचकांची आसन मांडणी. वाचकाने पूर्वेकडे तोंड करून बसावे. खाली आसन किंवा चटई असावे. पाठ सरळ, संकल्पपूर्वक व एकाग्र चिंते बसावे. अन्य पूजा वस्तूंची मांडणी. फुलं, हार ग्रंथाजवळ. नैवेद्य कलशासमोर. डावीकडे वाचकाच्या उजव्या हाताला
दिवे, तेल, समय ग्रंथाच्या समोर दोन्ही बाजूंना किंवा उजव्या बाजूला तेलाचा दिवा, घंटा, शंख डावीकडे सहज पोहोचेल अशा ठिकाणी, जलपात्र व पंचामृत उजव्या बाजूला ठेवावे. एक एक सुपारी स्पर्श करून गायत्री मंत्राचा जप करावा. ओम चैतन्य दत्तात्रयाय नमः जप करावा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जप करायचा व हळूवारपणे श्री नवनाथ भक्तीचा ग्रंथ वाचण्यास प्रारंभ करा. अगदी शांततेने व एकाग्रतेने वाचन करावे. वाचन झाल्यावर श्री नवनाथ महाराजांची आरती करावी. सर्वांना प्रसाद द्यावा. उद्यापन. पारायण पूर्ण झाल्यावर नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे पारायण पूर्ण झाले असा संकल्प सोडून उद्यापन करावे. उद्यापनाला नैवेद्य काय बनवावा? त्या दिवशीचे जे अध्याय आहेत ते वाचन करून घ्यायचे आहेत आणि त्या दिवशी नैवेद्यासाठी वरण भात, भाजीपोळी, कांदा लसूण न टाकता स्वयंपाक बनवायचा आहे. भाजीमध्ये घेवड्याच्या शेंगाची भाजी बनवायची आहे, खीर बनवायची आहे, स्पेशल उडदाचे वडे बनवायचे आहेत आणि हा स्वयंपाक पोथीला महाराजांना दाखवून त्यानंतर आरती करून तुम्हाला जर 9 मुलं मिळाली तर 9 मुलांना तुम्हाला नवनाथ समजून जेवण घालायचे आहेत. 9 मुलं मिळाली नाही तर तुम्ही छोटे छोटे प्लेटमध्ये 9 नैवेद्य वाढा. ते ह्या ग्रंथासमोर या पोथीसमोर दाखवा आणि नंतर ते नैवेद्य तुम्हाला गायीला खाऊ घालायच्यात. जर तुम्हाला 9 मुलं मिळाली नाही तर आणि जर तुम्हाला एखादा दुसरा मुलगा मिळाला तरीसुद्धा चालतं. त्याला तुम्ही जेव घाला. यथाशक्ती जी घडेल ती दक्षिणा कोणत्याही मंदिरामध्ये गुप्तमुक्तपणे दान करा आणि एखाद्या गरजू किंवा गरीब व्यक्तीला त्या दिवशी शिधा द्या. किंवा शिधा घेणारं कोणी नसेल तर तुमच्या घराच्या आजूबाजूला कोणतेही मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्ही शिधा अर्पण करू शकता. या पारायणाची सांगता कशी करावी? दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व पूजा उचलून घ्यावी. ग्रंथ पूजेच्या जागेवर ठेवावा. ग्रंथ उचलताना अक्षता वाहून नवनाथाच्या नावाचा जय जयकार करत ग्रंथ उचला. फोटो देवघरात ठेवावा. बाकी सर्व साहित्य पाण्यात विसर्जित करावे. पारायण काळात कसे वागावे? पारायण काळात कडकडीत ब्रह्मचर्य पाळावे, सत्य बोलावे व संपूर्ण दिवस श्री दत्त व नवनाथ यांचे स्मरण करीत आनंदात घालावा. वाचलेल्या भागातील नाथांच्या लीलांचे स्मरण चिंतन करावे. या काळात शक्य तर जास्तीत जास्त वेळ मौनच पाळावे. रोजचे वाचन झाल्यावर श्री गणेश, श्री शिव, श्री देवी, श्री दत्त व नवनाथ यांच्या खड्या आवाजात आरत्या म्हणाव्यात. तसेच त्यांची निवडक स्तोत्रे सुंदर चालीत म्हणावीत. पारायणाचे नियम. ग्रंथाचे वाचन करताना संकल्पाचा स्पष्ट उच्चार केल्याशिवाय पारायण किंवा अन्य कोणतेही धार्मिक कृत्य केव्हाही करू नये, कारण त्याचे इष्टफल मिळत नाही असा शास्त्रार्थ आहे. अगदी निष्काम भावनेने पारायण करायचे असेल केव्हाही श्री नवनाथ देवता प्रित्यर्थ किंवा श्री नवनाथ देवता कृपा प्राप्त्यर्थ असे म्हणावे. दुसरे महत्त्वाचे सांगायचे म्हणजे हे वाचन कधीही मनात करू नये. ते मोठ्यानेच करावे. त्या योगे घरातील वातावरण शुद्ध बनते. बाधा किंवा पीडा दूर पळतात. वाचन स्नानोत्तर अंगाला भस्मलेपन करूनच करावे. वाचन स्नानोत्तर अंगाला भस्मलेपन करूनच करावे. भस्म कपाळावर, दोन्ही दंडावर, हृदयावर व गुडघ्यांना लावावे व ते लावताना भस्मलेपनाचा मंत्र अथवा केवळ ओम नमः शिवाय एवढंच म्हणावे. वाचन म्हणत न करता स्वतःला ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात करावे. या योगे ध्वनी कंपने निर्माण होऊन वातावरण शुद्ध होते. रोजचे वाचन संपेपर्यंत मध्ये काहीही बोलू नये. वाचन पूर्ण एकाग्रतेने व्हावे. तो ग्रंथ प्रसंग डोळ्यापुढे उभं राहणे आवश्यक आहे. 3, 7, 9 दिवसातच वाचन संपवावे. या काळात देवापुढे अखंड नंदादीप तेवत ठेवा. या काळात खरे तर नेहमीच बोलावे. सात्विकच अन्न सेवन करावे. परान्न वर्ज तसेच कडक ब्रह्मचर्य कायिक, वाचिक व मानसिक पाळावे. या काळात ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः या मंत्राचा जमेल तितका जप करावा. तसेच एक माळ गुरूंच्या मंत्र जपाची अवश्य करावी. नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ दिंडोरी प्रणीत ग्रंथ असेल तर उत्तमच, आणि तोच ग्रंथ अतिशय महत्त्वाचा असतो. शक्यतो पूर्व व पश्चिम दिशेस तोंड करून बसावे. या 7 दिवसात शक्यतो जमिनीवर चटई व कांबळी टाकून डाव्याच कुशीवर झोपावे. गादीवर झोपू नये, जमिनीवर झोपावे. दररोज ठराविक वेळी पारायण करावे. पारायण शांत व एकाग्रतेने करावे. पारायण करताना कोणतीही विघ्न येणार नाही याची काळजी घ्यावी. गणपती बाप्पाचं प्रथम पूजन करावे, म्हणजे जेणेकरून आपल्या पारायणात कोणतेही विघ्न येणार नाही. तुमच्या नियम अटीपेक्षा कोणत्याही सेवा महत्त्वाची आहे. नियम अटी घाबरायचं नाही, सेवा महत्त्वाची आहे.
जर तुम्हाला पूजा मांडणी एवढी करणे शक्य नसेल तर तुम्ही साधी गणपतीची पूजा करून सुपारी बनवून ठेवा आणि समोर ग्रंथ मांडून त्याची पूजा करा. या काळात काय खावे काय खाऊ नये. तर बघा, पारायण काळात तुम्ही सगळं भाजी चपाती खाऊ शकता, फक्त कांदा लसूण वर्ज्य आहे. मांसाहार घरातही झाला नाही पाहिजे, तुम्ही पण करायचं नाही. तसेच दूध चपाती पारायण वर्ज्य आहे. कोणाच्या घरचं पाणीसुद्धा प्यायचं नाही. जेव्हा तुम्ही नवनाथ ग्रंथाचं पारायण करता तर गुरुचरित्रासारखेच नियम आहे. तसेच कडधान्य वर्ज्य आहे. पण शेंगदाणे खाऊ का, भगर खाऊ का, तुम्ही खाऊ शकता, कारण ते उपवासाचे आहे. नवनाथ पारायण कसे करावे, पद्धती, कोणत्या दिवशी किती अध्याय वाचावे. चक्री पद्धत: रोज एक अध्याय वाचा. 40 दिवसात 40 अध्याय पूर्ण करा. 3 दिवसीय पारायण: अध्याय 1 ते 13 वाचा पहिला दिवस, अध्याय 14 ते 26 वाचा दुसरा दिवस, अध्याय 27 ते 40 वाचा तिसरा दिवस. हे 3 दिवसांचं. समाप्ती आणि उद्यापन विधी करा. 7 दिवसांचे पारायण असेल तर पहिला दिवस अध्याय 1 ते 6 ओव्या 809, 1 ते 6 अध्याय ओव्या 809. दुसरा दिवस अध्याय 7 ते 12 ओव्या 12 ओव्या 924. तिसरा अध्याय 13 ते 18 अध्याय. चौथा दिवस अध्याय 19 ते 24. पाचवा दिवस अध्याय 25 ते 30 आणि 6वा दिवस 31 ते 36 आणि शेवट म्हणजे 7वा दिवस 37 ते 40. असं आपल्याला 7 दिवसांचं पारायण करायचं आहे. जर तुम्ही 9 दिवसांचं नवनाथ पारायण करताय तर पहिला दिवस 1 ते 6 ओव्या, दुसरा दिवस 7 ते 11 ओव्या, तिसरा दिवस अध्याय 12 ते 16, चौथा दिवस 17 ते 21 अध्याय, पाचवा दिवस 22 ते 26 अध्याय, सहावा दिवस 27 ते 21 अध्याय 31 अध्याय, सातवा दिवस अध्याय 32 ते 35, आठवा दिवस 36 ते 38, नववा दिवस 39 ते 40. कुठलीही महिना असो, तुम्ही नित्यसेवेमध्ये रोज एक अध्याय पठण करू शकतात. ज्या घरात नवनाथ पारायणाचं पठण होतं तिथे कधीच भूत प्रेत पिशाच्य बाधा दारिद्र्य संकट कधी येत नाही. नवनाथ महाराजांची कृपा अखंड आपल्यावर असते. त्याला आयुष्यात कधीच कशाची कमी पडत नाही, यात काही शंका नाही आणि कधीच कशाची भीतीसुद्धा वाटत नाही. ही सेवा तुम्ही नक्कीच कराल, मी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करते. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करताना व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय श्री गुरुदेव दत्त.